आज एकदा जेवण केल्यानंतर जर कुणाशी भांडण केलं नाही तर केलेलं भोजन सुद्धा तिला पचत नव्हतं। प्रायशो बहु जल्पिका शूराच गृह कृत्येषु कृपणा कलह प्रिया। अतिशय कृपण, अतिशय कंजूस। कशी होती धुंदुली? अतिशय कृपण। किती कृपण होती? जर सप्ताहाची वर्गणी घेण्यासाठी लोक गेले आणि लोकांनी सांगितलं याही वर्षी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट उत्सवाच्या निमित्ताने कथा कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे, तुमच्याकडून काही अपेक्षा आहे। आणि जेव्हा अपेक्षा आहे म्हटलं त्या ठिकाणी देणाऱ्याचा एवढा 10 मजली बंगला आहे, 100 एकर शेती आहे, अंगणामध्ये 4 गाड्या उभ्या आहेत, परंतु कृपण किती आहे? म्हटले वा तुम्हाला द्यायचं नाही तर कुठे द्यायचं? का देणार नाही? आमच्याकडूनही काहीतरी हातभार लागला पाहिजे। बरं झालं तुम्ही आलात। तुम्ही जे कार्य करतात ते कार्य कोणीही करत नाही। चांगला आहे, याही वर्षी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। लिहा म्हटले 11 रुपये। किती लिहायचे? 11 रुपये। याला म्हणतात कृपण। अतिशय कृपण आणि कंजूस, ज्यांच्या हातातून काहीही सुटत नाही। अतिशय कृपण आणि कंजूस। कलह प्रिय। किती कलह प्रिय आहे? जिला भांडणच करायला आवडतं। चांगलं करा किंवा वाईट करा, पतीने घरात आलं की जिने भांडायला सुरुवात केली। काही महिला अशा पद्धतीच्या असतात, 72 नाही 73 खुडी। पत्नीचेही अनेक प्रकार असतात। एक पत्नी अशी असते जिला धर्मपत्नी म्हणतात। धर्मपत्नी म्हणजे काय? जी धर्माचं आचरण करते आणि धर्माचं आचरण करून पतीची सेवा त्या ठिकाणी ती करते, पतीच्या आई वडिलांची सेवा करते, आपले लोक व्यवहाराचे कार्य ती करते, तिला धर्मपत्नी म्हणतात। जी धर्म कार्यामध्ये सहकार्य करते। एक असते मोक्षपत्नी, दुसरी असते मोक्षपत्नी। मोक्षपत्नी काय करते? ती विचार करते फक्त नित्य नियम करून फायदा नाही, मोक्ष मिळाला पाहिजे। पतीला आवड असो किंवा नसो ती तीर्थयात्रेला घेऊन जाणार, वारीला घेऊन जाणार, उपवास तापवास करायला लावणार, दान धर्म करायला लावणार, कथा कीर्तनाला बलात् त्या ठिकाणी ओढून नेणार आणि सांगणार नाही हे केलंच पाहिजे, हे दिलंच पाहिजे। म्हणजे पारमार्थिक कार्यामध्ये मोक्ष मिळण्याच्या इच्छेने जी त्या ठिकाणी पतीला उद्युक्त करते तिला मोक्षपत्नी म्हणतात। एक असते अर्थपत्नी। अर्थपत्नी कुणाला म्हणतात? अर्थपत्नी अशी असते की पती घरी आला की आधी फक्त खिसा चेक करणार, आज गल्ला किती आला दुकानाचा, महिना पूर्ण झाला की पेमेंट किती आलेली आहे। व्यापार व्यवहारामध्ये जर त्या ठिकाणी नफा झाला नाही, तोटा झाला आणि जर त्या ठिकाणी धनाची कमतरता तिला दिसली तर ती एवढंच म्हणते तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला कुठे काय जमलंय। ही असते अर्थपत्नी, फक्त धनाचा विचार करते। धन कमावलं तर पतीला चांगलं समजणार, धन कमावलं नाही, तोटा झाला तर त्या ठिकाणी पतीला अजिबात मानणार नाही। अर्थपत्नी। आणि एक पत्नी असते तिला म्हणतात कर्कशा पत्नी। कर्कशा पत्नी कशी असते? पतीने घरी आलं की पती घरी आल्याबरोबर लगेच तिने बडबड सुरू केली, तिचा सत्संग सुरू झाला। पतीला असं वाटतं उगाच घरी आलो, तिकडेच का राहिलो नाही, मी तिकडेच राहायला पाहिजे होत, का आला असेल मी घरी, जरा उशिरा जेवायच्या टायमावर आलो असतो, जेवण करून डायरेक्ट स्लीपिंग। तिला कर्कशा पत्नी म्हणतात।
एका व्यक्तीची पत्नी अतिशय कर्कश, पतीने जर एक काही म्हटलं तर त्याच्या एकदम विरुद्ध वागणारी, 73 खोडी जिला म्हटलं जातं. पतीने जर सांगितलं ना आपण धार्मिक कार्य करू, ती लगेच म्हणणार अजिबात करायचं नाही. पतीने म्हटलं ना या वर्षी दिवाळी साजरी करायची नाही, ती उलट म्हणायची या वर्षी दिवाळी साजरी करायचीच. पतीच्या पूर्णतः विरुद्ध वागणार. पतीने चांगलं केलं तर वाईट करणार आणि पतीने वाईट केलं तर ती चांगलं करणार. पूर्णतः विरोधी. आणि अशी विरुद्ध स्वभावाची होती. नेमकी त्या व्यक्तीच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आलं. त्याने विचार केला आपल्याकडे काही कमी नाही, वडिलांचं वर्ष श्राद्ध झालं पाहिजे, पंगत दिली पाहिजे, मंडप घातला पाहिजे. वडिलांनी एवढं कमवून ठेवलेलं आहे, त्यांच्या प्रित्यर्थ आपल्याकडून काहीतरी अन्नदान, कथा कीर्तन काहीतरी घडलं पाहिजे. पण काय करायचं, घरामध्ये ज्या भगवती आहेत त्या दुर्गा महाकालीपेक्षा ही डेंजर आहे. काय करायचं. मग त्याने विचार केला आपल्या विरोधात वागणारी आहे ना, आता आपण उलटच बोलू. पत्नी जवळ गेला, चेहरा उतरून. पत्नीने विचारलं काय झालं. म्हटले काही नाही, वडिलांचं वर्ष श्राद्ध आलंय ना, कशाला करायचं वर्ष श्राद्ध, अजिबात नाही. कशाला खर्च करायचा, कशाला मंडप, कशाला कथा, कशाला कीर्तन पाहिजे. ती म्हटले असं कसं चालेल, मंडप घातलाच पाहिजे, कथा कीर्तन झालेच पाहिजे, अन्नदान घडलंच पाहिजे. याने विचार केला हे फार चांगलं आहे, आपल्याला फार उशिरा अक्कल आली. म्हटले असं आहे, ठीक आहे. म्हटले जशी तुझी इच्छा. सगळं काही केलं. पिंडदान करायचंय आणि पिंडदान करायचंय. नदीच्या जवळ गेलेले आहेत पिंड घेऊन आणि पिंडदान करण्यासाठी नदीच्या जवळ गेले. त्या ठिकाणी पिंड टाकायला लागले. त्याने सांगितलं पत्नीला हे बघ पिंड जास्त मध्ये जाऊन टाकायचं नाही, किनाऱ्यावर सोडायचं असतं. ती म्हटली असं कसं चालेल, नदीच्या आत जाऊन उभं राहिलं पाहिजे. गेली महाराज नदीच्या आत जाऊन उभी राहिली आणि जशी उभी राहिली एवढा मोठा त्या ठिकाणी पाण्याचा स्रोत आला वाहत. ती वाहून गेली. ती एका दिशेला वाहून गेली. हा घाबरला आणि जसा नदीमध्ये गेला हा उलट्या दिशेने जायला लागला. लोक म्हटले अहो तुमची पत्नी इकडे वाहून गेली. नाही म्हटले ती इकडे जरी वाहून गेली पण इकडे सापडेल. कारण ती सगळं विरोधात वागत होती. पूर्णतः त्या ठिकाणी विरोधात वागणारी होती. ती इकडे नाही इकडे सापडेल म्हटले. अशी वेगवेगळ्या खोड्या. तशाच पद्धतीने ही पत्नी होती. परंतु कशी होती, प्रायशो बहुजल्पिका, अतिशय भांडखोर त्या ठिकाणी ती होती. अतिशय भांडणारी. जीवनामध्ये जर पत्नी चांगली मिळाली नाही ना महाराज तर संपूर्ण जीवन वाया जाते. एक वेळचं जेवण खराब झालं, चांगलं मिळालं नाही तर दिवस वाया जातो. पत्नी चांगली मिळाली नाही तर संपूर्ण जीवन त्या ठिकाणी वाया जाते. आणि संगत चांगली मिळाली नाही तर मनुष्याचे कर्म वाया जातात. म्हणून काही गोष्टी विचारपूर्वक केल्या पाहिजे. काही गोष्टी विचारपूर्वक केल्या पाहिजे. याच्यामुळे जी ही पत्नी मिळालेली आहे ती जर अनुकूल मिळाली तर त्या ठिकाणी जीवन जे आहे अतिशय चांगलं व्यतीत होत असतं. आणि म्हणून पत्नी तर होती परंतु अतिशय विरोधात त्या ठिकाणी वागणारी होती. एक पत्नी असते जी अतिशय त्या ठिकाणी संशयी असते. अतिशय संशयी पत्नी असते. किती संशयी असते पत्नी. म्हणतात की काहींचा स्वभाव अतिशय संशयी असतो. मी म्हणत नाही, भगवान भोले बाबा रामचरितमानस मध्ये म्हटलेले आहे, सुनहु सती तव नारी सुभाव, असं संशय उर धरियन काऊ. म्हटले देवी तुम्ही स्त्री आहात ना म्हणून तुमचा संशयी स्वभाव आहे. म्हणजे भगवान भोले बाबांना स्पष्ट म्हणायचं आहे महिलांचा स्वभाव कसा असतो, संशयी असतो. घरामध्ये एखादी स्त्री काम जरी करत असली आणि अंगणामधून एखाद्या नवरदेवाची वरात जरी जात असली
तरी कणिक मळता मळता भरलेल्या हातांनी धावत पळत बाहेर येणार आणि बघणार कुठला नवरदेव आहे, कुठे चाललेला आहे, वऱ्हाडी कसे आहेत, कशा साड्या आहेत, कसे आभूषण आहेत, सगळं काही बघणार. स्त्री स्वभाव कुतूहलाने जे नाही ते शोधण्याचा प्रयत्न केला जाणार. एखादी गोष्ट जर पतीने सांगितलं ना, या विषयाकडे तुम्ही लक्ष ठेवू नका आणि तो विषयावर अजिबात विचारही करू नका. नाही काय घडलं होतं, नवीन लग्न झालेलं होतं, दोघं पती पत्नी त्या ठिकाणी एका शहरामध्ये राहायला गेलेले होते, फ्लॅटमध्ये राहत होते. दिवसभर पती ड्युटीवर जायचा, सायंकाळी घरी यायचा. सायंकाळी घरी आला, दरवाजाजवळ त्या ठिकाणी बेल होती, बेल वाजवली की पत्नी त्या ठिकाणी दरवाजा उघडायला आली. दरवाजा उघडला, बघा किती संशयी स्वभाव. दरवाजा उघडला आणि पतीच्या शर्टावर त्या ठिकाणी एक लांबच लांब केस तिला दिसला. जसा लांबच लांब केस बघितला त्या ठिकाणी तिने सत्संगाला प्रारंभ केला. एवढा मोठा केस आला कुठून, माझी तर बॉब कट आहे, माझे एवढे लांब लांब केस नाही, एवढा मोठा केस तुमच्या शर्टावर आला कुठून. बिचाऱ्याने कसं बसं समजावलं, आला असेल देवीजी कुठून तरी उडून आला असेल माझ्या शर्टावर, तसा काही नको तो विचार तुम्ही करू नका, अशा पद्धतीचा व्यक्ती मी नाही. त्या ठिकाणी बिचाऱ्याने कसं बसं समजावलं. दुसऱ्याही दिवशी ड्युटीवर गेला, घराकडे आला. सायंकाळ झाल्यानंतर बेल वाजवली. बेल वाजवल्याबरोबर नियमाप्रमाणे ती धावत पळत आली. तिने दरवाजा उघडला. जसा दरवाजा उघडला, योगायोग आज त्या व्यक्तीच्या शर्टावर लांबच लांब पांढरा केस दिसला. आणि ही मुळात होती संशय. तिने पुन्हा सत्संग सुरू केला, जोरदार, अगदी बल पराक्रमासहित. एवढा मोठा पांढरा केस आला कुठून, आज जिचे केस पांढरे आहे तुम्ही तिच्या जवळ बसलेला होतात. त्याने बिचाऱ्याने समजावलं, देवीजी असा नको तो विचार करू नका, आमच्या ऑफिसमध्ये स्टाफमध्ये काही महिला कर्मचारी सुद्धा आहेत. टिफिन टाइम झाला की त्या ठिकाणी त्यांचं भोजन झालं की उर्वरित वेळामध्ये त्या नट्टापट्टा करतात, केस वगैरे विंचरतात आणि फॅन चालू असतो, हवेने केस माझ्या अंगावर आला असेल म्हणून तुम्ही नको तो विचार करू नका. कसं बसं समजावलं, परिस्थिती व्यवस्थित जागेवर आणली. पुन्हा एकदा पती जेव्हा ड्युटीवर गेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा त्या ठिकाणी दरवाजाजवळ आला. आज त्याने सगळं शर्ट चेक केलं, केस तर नाही ना. आणि जसं संपूर्ण मागून पुढून कपडे चेक केले, बेल वाजवली. बेल वाजवल्याबरोबर जसं त्या ठिकाणी पत्नी नियमाप्रमाणे आली, दरवाजा उघडला. आणि दरवाजा उघडल्यानंतर जसं ती शर्टाकडे निरखून बघायला लागली, आज शर्टावर केस नव्हता. तिने तरीही भांडायला सुरुवात केली. म्हटले, आज तुम्ही अशा स्त्रीकडे गेलेला होतात की जिची टक्कल होती. त्याने डोकं ठोकून घेतलं, आता असं गिराईक शेवटपर्यंत कसं सांभाळू. नवीन नवीन लग्न झालेलं होतं, असा जर स्वभाव असेल तर माझी नैया कशी पार होईल. सोडला तर नवीन मिळणार नाही आणि यांना जागेवर आणणं काही सोपं नाही. कारण या श्रीमतींना घरी आणण्यासाठी काय काय कष्ट केलेले नाहीत. पत्रिका छापण्यापासून, वाटण्यापासून, मंडपापासून, हारापासून, घोड्यापासून, वाजंत्रीपासून, आहेरापासून या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात लग्नामध्ये. मग नंतर श्रीमती घरी आलेल्या असतात. आणि अशा जर श्रीमती निघल्या तर जीवन वाया गेल्याशिवाय राहत नाही. संशयी पत्नी धुंदुली